मी वंदे मातरमचा सन्मान करतो, पण देशातील कोणताही सच्चा मुसलमान कधीही वंदे मातरम म्हणणार नाही. मग मला देशातून बाहेर काढले तरी चालेल, असे वादग्रस्त विधान समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी केले आहे. अबू आझमींच्या विधानावर शिवसेनेने प्रत्युत्तर दिले असून वंदे मातरमला विरोध करणाऱ्यांनी पाकिस्तानात जावे, असे दिवाकर रावतेंनी म्हटलं आहे. मद्रास हायकोर्टाने 2 दिवसांपूर्वी प्रत्येक शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये वंदे मातरम म्हणणे बंधनकारक केलं होतं. या निर्णयावरून आता राजकारण सुरू झालं आहे. अबू आझमी यांनी बेताल विधान करून नवीन वादाला तोंड फोडलं आहे. आम्हाला देशातून बाहेर काढले तरी चालेल, पण देशातील खरा मुसलमान कधीच वंदे मातरम म्हणणार नाही. माझा धर्म मला वंदे मातरम म्हणण्याची परवानगी देत नाही. मग माझ्यावर कारवाई करा किंवा तुरुंगात टाका, असे आव्हान आझमींनी केले. एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनीही वंदे मातरमच्या सक्तीला विरोध दर्शवला होता. माझा धर्म, कायदा आणि संविधान मला याची परवानगी देत नाही. माझ्या गळ्यावर कोणीही चाकू ठेवला तरी मी वंदे मातरम म्हणणार नाही. सक्तीचा प्रयत्न झाला तर आम्ही त्याला विरोध करू, असे पठाण यांनी म्हटले होते. तो अगर सच्चा मुसलमान होगा, इस्लाम को मानने वाला होगा, तो कभी वंदे मातरम नहीं पढ़ेगा, क्योंकि ये हमारे मजहब में इसको शिर्क समझते हैं. और सबसे बड़ा पाप अगर कुछ है तो भगवान के साथ किसी को शरीक करना है. हम दुनिया में इबादत करते हैं सिर्फ अल्लाह की. अल्लाह के अलावा किसी के आगे सर नहीं झुकाते. हमें इस मुल्क से निकाल दो, हमें गोली मार दो. अगर हमें थोड़ी भी इबादत, हमें थोड़ी भी इस्लाम की चाहत होगी, अगर सच्चे हम मजहब वाले होंगे, तो हम कभी भी वंदे मातरम नहीं पढ़ सकते. इसलिए कि उसमें जबान, जमीन की पूजा, जमीन का नमन करना है, और जमीन को बनाने वाला अल्लाह है, हम उसी को नमन करते हैं. संविधान को हम मानने वाले लोग हैं. बाबा साहब अम्बेडकर ने हमको जो संविधान दिया है उसमें कहां पर लिखा हुआ है कि आपको ये वर्ड बोलना ही पड़ेगा. अगर आपने ये नहीं बोला तो आप एंटी नेशनल बन जाएंगे. कहां लिखा हुआ है? हम नहीं बोलेंगे. कॉन्स्टिट्यूशन नहीं बोलता. हम संविधान को मानने वाले, और किसी के ऊपर आप फोर्स नहीं करते, क्योंकि राइट टू प्रैक्टिस रिलीजन इज गारंटेड अंडर द कॉन्स्टिट्यूशन. तो आप किस तरह फोर्स कर सकते हो? बोलने दो उनको. मुझे फोर्स करके दिखाओ. मेरे गले पे छुरी रख दो या मेरे सर पे गन रख दो, मैं नहीं बोलूंगा. और अगर ये लोग सदन में भी उठाएंगे तो मैं उसका विरोध करूंगा. तू नील विरोध करूंगा इस बात का, क्योंकि अगर यदि मेरा धर्म मुझे किसी चीज का, किसी स्लोगन बोलने का इजाजत नहीं देता तो मैं नहीं बोलूंगा.